ज्यांनी कोस्टल रोड थांबवला होता, ज्यांनी मेट्रो थांबवली होती, अशा लोकांना मुंबईकर कधीही थारा देणार नाहीत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देतील. शिवसेना काँग्रेस आणि भाजप विरोधात लढली आहे, मात्र अजित पवार भाजपला दोन्ही बाजूला कसे सांगतात ते शरद पवार. संजय राऊत, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस चालते, मुंबईमध्ये काँग्रेस नकोय. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मनसे हवी, महाराष्ट्रामध्ये मनसे नको. वापरा आणि फेकून द्या हे धोरण संजय राऊत तुमचं आहे. वापर झाला की बाजूला करा हे धोरण उद्धवजी ठाकरे तुमचं आहे. भारतीय जनता पार्टी एखाद्याला मित्र केला तर कायम मित्र म्हणवते. 2019 मध्ये आम्ही उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत युती केली होती. तुम्ही आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. आज महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून त्याचं प्रत्युत्तर दिलंय. आता मुंबईकरांची वेळ आलेली आहे. मुंबईकर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी सोबत होते, विधानसभेत भारतीय जनता पार्टी सोबत आहेत आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टी सोबत देवाभाऊंना निश्चितपणे आशीर्वाद देतील. वचननाम्यासंदर्भात विचारणा केली असं त्यांचं म्हणणं की मुंबई मराठी माणसाची यापेक्षा वेगळा वचननामा नाहीये. जी मुंबईची लूट सुरू आहे ती थांबवणं हाच आमचा अजेंडा आहे. पोस्टल रोडची पायाभरणी सुद्धा आम्हीच केली होती असं दावा केला. संजय राऊत यांनी वचननामा काढू नये तर संजय राऊत यांनी माफीनामा सादर केला पाहिजे. आम्ही कशा पद्धतीनं 25 वर्ष घोटाळे करून मुंबईला लुटलं, मराठी माणसाला मुंबईतून घराबाहेर काढून हद्दपार करून टाकलं, याच्याबद्दल संजय राऊत आणि उभाटा गटानं माफीनामा सादर केला. तर भाजपकडून या युतीवर आता मात्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.